मीटर बॉक्स जवळ कोणीतरी फ्यूज काढून ठेवला होता आणि असं ऑपअप होणं शक्य नाही. पण कोणतरी असं मुद्दाम का करेल? हे जे बोलायचं इथे बोल. सोड हात सोडा तारिणी. डोकं फिरवू नकोस. हात सोड. हात सोड. काय चाललंय का इथे? समजावा जरा तुमच्या लाडक्या सुनेला समजावा. मोठ्या सुनेचा मान मिळाला म्हणजे काय कोणाबरोबर कसंही वागायचा अधिकार नाही मिळालाय तुला. केदारची ताई सांगा. एक मिनिट युवराज, काम डाऊन. काय झालंय तारिणी? तू त्याला असं खेचत का घेऊन आलीस? तुमच्या या प्रश्नाचं उत्तर युवराज भाऊजीच देतील. का तुला तोंड नाही का? तू बोल ना. मी काय नाही बोलणार. मी काय केलं नाही. मी कशाला काय बोलू? मला विषय नाही वाढवायचा. ओके बस झालं. कौशिकीताई, तुम्ही हे पैसे माझ्याकडे ठेवायला दिले होते बरोबर? हो, पण हे पैसे इथे काय करतात? हे पैसे मला युवराज भाऊजींकडे सापडले. विचारा ना तुम्ही त्यांना. त्यांच्याकडे हे पैसे अचानक कसे आले? घरातले लाईट अचानक कसे गेले? आणि ते आमच्या खोलीत काय करत होते? राज, खरं खरं सांग, हे पैसे तू चोरलेस? तुम्ही थांबा हो. लगेच तिच्या शब्दावरती विश्वास ठेवायला. तिचा शब्द म्हणजे काही ब्रह्मवाक्य नाहीये. आजकाल या घराला ना कारणच हवं असतं माझ्या मुलाला अपमानित करायला. नाही ठीक आहे, मग युवराजच या प्रश्नाचं उत्तर दे. हे काय आहे युवराज? तू सुद्धा? पद्मिनी काकू प्लीज, मला या प्रश्नाचं उत्तर युवराजकडनंच हवंय. मध्ये कोणीही बोलणार नाहीये प्लीज. काय आहे हे युवराज? तू चोरी करणार होतास? अगं थांब जरा. 2 मिनिटं विचार तरी कर डोक्याने स्वतःच्या. ही काहीतरी बोलली, ठेवला लगेच विश्वास. म्हणून तुम्हाला सांगतोय, मंदिर बांधा यांचं. या दोघांना उभं करा तिकडे. पूजा करा दिवस रात्र. यांचे आशीर्वाद घ्या यांचे. एवढं काय एवढी जादू केली यांनी तुमच्यावर? प्लॅन आहे यांचा सगळं. एवढं कळत नाही का? आधी दयानंद खांडेकरवर आरोप केले, त्याला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, ते जमलं नाही म्हणून आता मला. पण हे होणार नाही, हे पॉसिबल. ओके, कारण मी काय केलेलं नाही. बस. तू काही केलं नाहीयेस, मग हे पैसे तुझ्याकडे काय करत होते? ते तिला विचार ना. जबाबदारी कोणाची होती? हिची ना. हिला विचार कसे काय आले. कदाचित प्लॅन केला असेल काहीतरी मला अडकवण्याचा मुद्दा म्हणून तिने. पण मग तुम्ही आमच्या खोलीत काय करत होतात? तारिणी, जे काही आहे ते नीट सांग प्लीज. मी मेणबत्त्या आणण्यासाठी म्हणून माझ्या खोलीत गेले होते. तर माझ्या खोलीत युवराज भाऊजींना मी कपाटातून हे पैसे काढताना बघितलं. तुला शेवटची संधी देते. हा बास कर हा तमाशा. तमाशा नाही करत आहे मी काकू. जे घडलं तेच सांगतेय. जे तुमच्या मुलांनी केलं ते सांगतेय. त्यांनी आज स्वतःच्याच घरात चोरी करायचा प्रयत्न केलाय. अगं अजून किती खुपणार आहे मी तुला. रोज काहीतरी नवीन आरोप इन्व्हेंट करत असते. आरोप नाहीये, जे घडलंय तेच सांगतेय मी. अशक्य आहे. माझा मुलगा असं काहीही करणं अशक्य आहे. हेच तर सांगायचा प्रयत्न करतोय ना मी. मग तू त्यांच्या रूम मध्ये काय करत होतास युवराज? लाईट गेली होती, अंधार झाला होता. अंधारात ना आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना दिसत नाही. मी यांच्यासारखा देव नाहीये ना, त्यामुळे अंधारात गेलो असेन चुकून. मी चुकून गेलो असेन. तुम्ही चुकून आमच्या खोलीत गेलात. चुकून आमच्या खोलीतल्या कपाटाजवळ गेलात आणि बरोबर चुकून तोच ड्रॉवर उघडला ज्याच्यात पैसे ठेवले होते मी. युवराज भाऊजी, एवढा मोठा योगायोग कसा घडू शकतो? कसा विश्वास ठेवायचा याच्यावर सांगा ना. ए तारिणी, उगाच युवराजला शब्दात अडकवू नकोस आता. फक्त शब्दातच नाही, जाळ्यात अडकवते ती माझ्या मुलाला. पद्मिनी, काय करतेस? काय कसं बोलतेस तू? आई आहेस रे तू त्याची. त्याचे कान धरायचं सोडून त्याला पाठीशी कसला घालतेस तू?
आई म्हणून जे करायचंय ना तेच करतेय मी. ही तारिणी माझ्या मुलावर खोटे नाटे आरोप करतेय आणि तिचं ऐकून मी त्याला शिक्षा देऊ? काय पुरावा आहे तिच्याकडे? हा पुरावा काय आहे? पुरावा काही नाही ना. कशाला उगाच नको ते आरोप करतेस? आरोप इन्व्हेंट करता येतात, पुरावा नाही. पुरावा नाही काय नाही, चाललेत युवराज खांडेकरला अडवायला. दया पप्पा, तुम्ही ह्या तारिणीवर विश्वास ठेवू नका प्लीज. तिला फक्त युवीला त्रास द्यायचाय. पुरावा बिरावा काही नाहीये हिच्याकडे. माझ्याकडे पुरावा आहे. दाखव मग. आहे ना पुरावा, काय लपून ठेवलंयस? मग दाखव ना पुरावा आहे तर घाबरत नाही मी. मला माहिती होतं मी जेव्हा हे सगळं तुम्हाला सांगायचा प्रयत्न करीन त्यावेळेस तुम्ही कोणीच माझ्यावर विश्वास नाही ठेवणार. आणि म्हणून जेव्हा युवराज भाऊजी हे सगळं करत होते ना त्याचा मी व्हिडिओ काढला होता. डुप्लिकेट खांडेकर, या घरची मोठी सून आणि मोठा मुलगा म्हणून तुम्हाला जबाबदाऱ्या हव्या होत्या ना. आता हीच जबाबदारी, हेच 10 लाख रुपये कारण माझ्या सुटण्याचं आणि तुमच्या अडकण्याचं. अजून काही बोलायचंय तुला? काय काय याचं काही स्पष्टीकरण आहे का तुझ्याकडे? सिद्ध झालाय तू स्वतःच्याच घरात चोरी करण्याचा प्रयत्न केलायस. का केलंस तू असं? का केलंस तू असं? अरे लाज नाही म्हटली तुला हे असं करताना? बोल. तो केली मी चोरी. का चोरलेस हे पैसे तू? कारण मला गरज होती पैशांची. गरज होती? आणि त्या व्हिडिओमध्ये तू काहीतरी म्हणत होतास की मला या पैशांची गरज आहे कारण मला सुटका हवी आहे. कसली सुटका? काय चाललंय युवराज? एवढ्या पैशांचं तू काय करणार होतास? मला पैसे द्यायचे होते. कोणाला? कशासाठी? नाही मला माझ्या मित्राला पैसे द्यायचे होते. तू पुन्हा खरं सांग युवराज, तू पुन्हा काही चुकीचं करत नाहीयेस ना? नाही ताई, मला मित्राला पैसे द्यायचे होते माझ्या. कशासाठी?